नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, वनरक्षक भरती म्हणजेच फक्त वनरक्षक हे जे पद आहे, फक्त हेच पद MPSC आयोगाकडे गेलेलं आहे का? तर नाही. वन खात्यामधील जेवढेही पद असतील, वन खात्यामधील जेवढेही पद असतील, तर हे सर्व पद आता MPSC आयोग भरणार आहे. तर बघा, MPSC आयोग विशेषतः हे जे वनरक्षक हे पद आहे, वनरक्षक हे जे पद आहे, हे पद भरण्यासाठी कशा कशा प्रकारे परीक्षा घेऊ शकते, कोणकोणत्या परीक्षा घेऊ शकते, हे आज आपण समजून घेणार आहोत. तर बघा, या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो की वनरक्षक वनरक्षक हे जे पद आहे, शैक्षणिक पात्रता लागते. ती शैक्षणिक पात्रता काय आहे हो? इयत्ता 12वी. काय आहे? इयत्ता 12वी. इयत्ता 12वी ज्या विद्यार्थ्याची या ठिकाणी झालेली असेल, असा विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. परंतु त्यांनी तिच्यामध्ये काही क्रायटेरिया दिलेले आहेत. ते म्हटलं म्हणजे असे की 12वी तर आपल्याला लागतंच, परंतु त्याचबरोबर तुमचं जर 8 मधून 12वी झालेलं असेल, तर त्यासाठी त्यांनी भूगोल हा विषय, कोणते कोणते? भूगोल हा एक विषय, आणि त्याच्यानंतर दुसरा म्हटलं म्हणजे अर्थशास्त्र. अर्थशास्त्र हा एक विषय. हे दोन विषय किंवा या दोन विषयांपैकी एक विषय जर तुमचा 12वी मध्ये असेल, तर त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी पात्र होता. आणि याच्यामध्ये महत्वाची जी पात्रता दिलेली आहे ते म्हटलं म्हणजे कोणती? 12वी सायन्स असलेला विद्यार्थी किंवा 12वी कॉमर्स असलेला विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी पात्र असतो. आणि त्याचबरोबर हे तुम्हाला सांगितलंच, 12वी जर तुमची 8 मधून झालेली असेल, परंतु या दोन विषयांपैकी एक विषय जर तुमचा त्या ठिकाणी 12वीला असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही परीक्षा देऊ शकता. तर अशा प्रकारे ही पात्रता या ठिकाणी आहे, एज्युकेशनल पात्रता. तर बघा, आता पात्रता 12वी आहे म्हणून MPSC खूप अशी हार्ड लेवलची एक्झाम त्या ठिकाणी घेणार आहेत का? तर नाही विद्यार्थी मित्रांनो. तुमची जी एक्झाम आहे ही 12वीच्या लेवलला 12वीच्या लेवललाच तुमची ती त्या ठिकाणी प्रश्नांची काठिण्य पातळी हे राहणार आहे. कशी राहणार आहे? 12वीच्या लेवलचीच तुमची काठिण्य पातळी ही राहणार आहे. अजून एक दुसरा प्रश्न मुलांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आम्ही या ठिकाणी समजू शकतो की एक्झाम जी आहे, म्हणजे लेखी परीक्षा जी आहे, ही 12वीच्या पातळीवरच या ठिकाणी आयोग घेईल. परंतु या ठिकाणी एक्झाम किती घेतल्या जातील? एक्झाम किती घेतल्या जातील? परीक्षा ज्या आहे, परीक्षा ह्या किती घेतल्या जातील? बरोबर आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक हे जे पद आहे, या पदावर जोही उमेदवार रुजू होतो, तर या रुजू होणाऱ्या उमेदवाराला वन खात्यामध्ये किंवा वनामध्ये भटकंती करावी लागते. त्या ठिकाणी तुमच्या वनामध्ये तुमचे प्राणी असतील किंवा इतर तुमची झाडांची देखभाल असेल किंवा इतर तुमच्या बाबी असतील, तर याच्या देखभालीसाठी स्पेशल हे पद निर्माण करण्यात आलेलं आहे. तर या पदासाठी महत्वाची जी परीक्षा असते, सगळ्यात महत्वाची ते म्हटलं म्हणजे फिजिकल ग्राउंड. ग्राउंड हे खूप महत्वाची परीक्षा या ठिकाणी असते. तुमची लेखी तर या ठिकाणी होणारच आहे, परंतु सगळ्यात महत्वाची जे परीक्षा आहे, ते परीक्षा कोणती असते या ठिकाणी? ग्राउंड फिजिकल. कोणती असते? ग्राउंड. तर तुमचं ग्राउंड या ठिकाणी घेतलं जाईल. सुरुवातीला तुमची लेखी परीक्षा घेतली जाईल. काय घेतली जाईल? लेखी परीक्षा. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मग कट ऑफ लागल्यानंतर तुम्हाला ग्राउंडसाठी क्वालिफाय केलं जाईल आणि त्याच्यानंतर मग तुमचं
ग्राउंड या ठिकाणी घेतलं जाईल. मग आता या ठिकाणी आणखीन एक प्रश्न निर्माण होऊ शकतो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, की लेखी परीक्षा झाल्यानंतर आमचं जे फिजिकल आहे, आमचं जे ग्राउंड आहे, हे ग्राउंड नेमकं कोण घेणार? एमपीएससी आयोग घेणार की आणखीन दुसरं कोणतं मंडळ घेणार? तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी ज्याप्रमाणे बघा PSI या पदासाठी सुद्धा फिजिकल हे असतं, परंतु याचं जे फिजिकल आहे PSIचं, हे फिजिकल एमपीएससी आयोग घेत असतं का? तर नाही. या ठिकाणी PSIचं जे तुमची पूर्व परीक्षा आहे, त्याच्यानंतर तुमची मुख्य परीक्षा आहे, या 2 परीक्षा झाल्यानंतर तुमचं जे फिजिकल असतं PSIचं, हे फिजिकल संबंधित जे गृह खातं आहे, त्या गृह खात्याअंतर्गत म्हणजे पोलीस बांधव हे PSIचं फिजिकल घेत असतात. अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी भरती प्रक्रिया आहे, हे कोणत्या विभागाच्या अंतर्गत आहे? वन खातं या विभागाच्या अंतर्गत आहे. म्हणून तुमची लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमचं जे फिजिकल आहे, हे फिजिकल वन खात्याअंतर्गतच, म्हणजे वन खात्यातले जे तुमचे ऑफिसर असतील किंवा जे कर्मचारी असतील, त्यांच्या थ्रू तुमचं फिजिकल हे घेण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे तुमची 2 टप्प्यामध्ये अगदी पूर्वीप्रमाणेच तुमची 2 टप्प्यामध्ये किती? 2 टप्प्यामध्ये हे परीक्षा पार पडली जाणार आहे, किंवा त्या प्रकारे ही एक अपडेट आहे. तर तयारीला लागा. उलट ही एक खूप चांगली गोष्ट आहे की ही परीक्षा एमपीएससी आयोगाकडे गेली. खूप चांगली गोष्ट आहे. विशेषतः कोणासाठी? जे विद्यार्थी खरोखरच मेहनती आहे, जे विद्यार्थी खरोखरच अभ्यासासाठी घाम गाळतात, त्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली आणि महत्त्वाची गोष्ट ही झालेली आहे. तर अशा प्रकारे तुमच्या 2 टप्प्यामध्ये या परीक्षा होणार आहे वनरक्षकच्या. तर या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय भारत.